अगं त्यांच्या घराण्याचा वंश वाढतोय तुझ्या पोटात. जानू, त्याशिवाय पिंट्या नाही ग सुटायचा. सुटेल तो. मी श्रीशी बोलेनच, पण बाबा म्हणतात तसं ग. तुटलेली गोष्ट जोडायचा प्रयत्न केला तरी सांधा जोडलेला आहे हे कळतच ना. मला सगळं निस्तरायचं. पिंट्यावरचा राग पूर्णपणे जाईल असं नाही वाटत मला, पण त्याची झळ नक्की कमी होईल. काळ सगळ्या गोष्टींवरचं औषध असतं ना ग. कोण जाणे बाई, मला ना तुझ्या सासवा जरा विचित्रच वाटतात बाई. असं काही नाही आई. तू बघ, एकदा का त्यांना कळलं ना की अगदी तळहाताच्या फोडासारख्या जपतील मला. हा दुरावा एकदा गेला ना की मग 9 महिने आहेतच की लाड करून घ्यायला. आई, तू प्लीज आता काहीच नको बोलूस. तू कुणाशीच या विषयाबद्दल काहीच बोलणार नाहीये. तुला पिंट्याची शपथ आहे. आता काय बोलते मी, माझं तर तोंडच शिवलंस तू. आई, तू निघतेस का? अगं, हे वेडी वेडी झालीस का तू? एवढ्या रात्रीची तू सुखरूप घरी पोहोचावीस म्हणून तुला सोडायला आले मी. दारात सोडूनच जाऊ का? मी खरंच काहीच नाही बोलणार. येते ना घात, मलाही कळेल ना पिंट्याचं काय होतंय ते. चल. काय वेळ झाली घरी यायची? आय एम सॉरी. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? तुझ्या लग्नाला वर्ष होऊन गेलाय, अजून या घरातल्या रीतीभाती कळल्या नाही तुला? बेबी आत्या, मी ही काय पद्धत आहे सुनेनी वागायची? आम्ही काहीच बोलत नाही म्हणून तू हवं तसं वागणार का? बेबी आत्या, माझं चुकलं. कितव्यांदा चुकलंय तुझं? कल्पना आहे तुला? पुन्हा पुन्हा त्याच चुका करणार आहेस का तू? 10 वेळा सांगून झालेला आहे तुला. उशीर होणार असेल तर घरी फोन करून कळवत जा म्हणून. मुद्दाम केल्यासारखं वागतेस. माझा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम घरातही असू शकतो जान्हवी. मी बाबांकडे होते, जरा इमर्जन्सी. अच्छा, म्हणजे सहस्रबुद्ध्यांकडची ती इमर्जन्सी आणि गोखल्यांच्या घरातली इमर्जन्सी काय फालतू? काय झालंय बेबी आत्या? वा, आता तू मलाच विचार काय झालं म्हणून. केव्हाची फोन लावते ग मी तुला? उचलायचं नसेल तर माझ्या फोनला उत्तर तरी दे. मी खरंच करणारच होते. मी मूर्ख आहे का तुला फोन करणारी? काहीतरी काम असतं म्हणूनच फोन करतात ना लोक. का माझा वेळ जात नाही म्हणून फोन लावते मी तुला? अहो बेबी आत्या, ती म्हणते ना तसं. तुम्ही गप्पा बसाव. तुमच्या मध्ये बोलण्याचा काही संबंध नाहीये. हा गोखल्यांच्या घरातला प्रश्न आहे, तुम्ही त्याच्यात नाक खुपसू नका. पण अहो, तिचं बोलणं तरी ऐकून घ्याल का नाही? तुम्ही का बोलताय मध्ये? हा आमच्या घराचा नियम आहे आणि तुमच्या मुलीने तो पाळलाच पाहिजे. वाटेल तसं वागणं चालणार नाही या घरात. हे घर आहे, धर्मशाळा नाहीये. कुणी कधी यावं, वाटेल तसं वागावं. अहो, पण ती म्हणते ना सॉरी. आई, जरा गप्प राहा ना. मी सॉरी म्हणते म्हणजे काय उपकार करते का माझ्यावर? सॉरी म्हटलं की झालं, पुन्हा चुका करायला मोकळं. याला काय अर्थ आहे? हेच शिकवलत का तुम्ही तुमच्या मुलीला? मुलगी सासरी गेली की सासरच्यांचा मान ठेवायचा असतो एवढं कळत नाही तुम्हाला? तुम्ही काय मला शिकवताय ती सॉरी म्हणते म्हणून? हो बेबी आत्या, तिचं चुकलं, पण आता तुम्ही पराचा कावळा का करताय? जाऊ द्या ना, सोडून द्या ना सगळं. काय काय सोडून द्यायचं मी? सांगा ना, काय काय सोडून द्यायचं? तुम्ही चंद्रहार नेलात, आम्ही गप्प बसलो. तुम्ही माझ्या आईचा वाटेल तसा अपमान केलात, आम्ही काहीच बोललो नाही. तुमचा मुलगा आमच्या श्रीच्या तोंडाला काळा फासतो तरी आम्ही गप्प. का गप्प बसायचं आम्ही? का हे सगळं सहन करायचं? आता मागचं कशाला उकरून काढताय? हो बरोबर आहे, मागचं उकरून काढलं तर तुम्हीच दोषी ठरणार आणि त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही मुलीकडचे असून अरे रावीने आणि मुजोरीने वागता आणि आम्हाला चक्कल शिकवता की सोडून द्या म्हणून.
मग आता काय मारणार आहात का तिला उशीर झाला म्हणून? बघा बघा या काय बोलतायत, मारणार आहेत का म्हणे. बेबी बेबी शांत हो जरा. वहिनी अगं यांच्या बोलण्याला काही धरबंद आहे की नाही? हे बघा, तुमच्या घरात तुम्ही असं करत असाल, पण आमच्या घराची ही परंपरा नाहीये. हे गोखल्यांचं घर आहे, इथे सुसंस्कृत आणि सभ्य माणसं राहतात. बिबेत्या, काय कसली आरडाओरड चालू आहे? आणि आई जी झोपली आहे ना? काय ग जान्हवी, होतीस कुठे? किती फोन केले मी तुला? उशीर होणार असेल तर कळवता येत नाही? तेच म्हणत होते मी. तर तिची आई म्हणते उशीर झालाय म्हणून मारणार आहात का तुम्ही माझ्या मुलीला? अरे जर तिला उशीर होत असेल तर का उशीर झाला हे विचारायचंय नाही का आम्ही? जावई बापू, बेबी हत्या अर्थाचा अनर्थ करतायत. मला खरंच तसं काही म्हणायचं नव्हतं. अहो किती खोटं बोलताय तुम्ही. वहिनी वहिनी सांग ना. जान्हवी म्हणाली नाही का तुझी आई मारणार आहात का म्हणून? म्हणाली नाही का? सांग ना तू. बेबी आत्या, पण तिला खरंच तसं नव्हतं म्हणायचं. जान्हवी तुझी आई तसं म्हणाली, सांगत का नाहीयेस तू श्रीला? आम्ही सगळे इथेच होतो, आमच्या समोर तुझी आई म्हणाली तिला मारणार आहात का म्हणून. हो म्हणाली ती, पण मग तिला काय म्हणायचं होतं याला काही अर्थच उरत नाही. पण तरी तू तुझ्या आईची बाजू घेतीस. आमच्या विषयी तुला काही आस्थाच उरली नाहीये का? सगळं बाहेरचं म्हणजे रक्ताचं नातं ते मोठं आणि जोडलेलं ते खोटं का? बिबेत्या, शांत हो, शांत हो. बघ ना रे, उशीर आली ती आलीच, वर हिची आई मलाच बोलतीये. काय चुकलं रे श्री माझं? मी तुला ओरडत नाही का उशीर झाल्यावर तू फोन करत नाहीस तेव्हा? पण यांची जीव अशी कशी धजावते बोलायला? आजवर आमच्या घरात तुमच्या लेकीला बोटही लावलं नाहीये कुणी. तिलाच विचारा ना तुम्ही. मान मर्यादा पाळणारी सुसंस्कृत माणसं आहोत आम्ही. अरे तोंडाला येईल ते आरोप करतात आपल्यावर श्री. बेबी आत्या, मी माफी मागते तुमची. माझ्या आईचं पण चुकलंय, पण आम्हाला माफ करा. उशीर होणार आहे कळवलं असतं असतं हे सगळं टळलं असतं नाही का? किती वेळा झालंय हे घरात, हो ना? जावई बापू, नका हो बोलू तिला. का नाही बोलायचं त्याने? नेहमी काय फक्त तुम्हीच बोलणार? नाही नाही सरू मावशी, अहो तसं नव्हतं हो मला म्हणायचं. पण जान्हवीला ना आता रागवू नका तुम्ही. हो काळजी घेतली पाहिजे तिची, नाही तर बिथरेल पोरगी म्हणून म्हणते. आणि म्हणते ना ती चुकलं म्हणून. कलाताई, तुम्ही जरा हळू बोलाल का? आई झोपल्यात आतमध्ये, त्यांची तब्येत बरी नाहीये. हो अगं बाई, हो का? काय झालंय त्यांना? जानू चल जरा आपण बघून येऊया. नाही प्लीज, तुम्ही भेटू नका माझ्या आईला. तिला जर आराम करू दे. तुम्ही दिलात ना तेवढा त्रास पुरे झाला. बिबेत्या, आता तू शांत राहा. यांना सांग ना, आईला भेटायची काय गरज आहे? हो आम्ही व्याही आहोत. हे आहे का लक्षात तुमच्या? बेबी हत्या, अहो जाऊ दे ना आता. आई आई तू प्लीज शांत राहा. हे बा, आई आजी झोपल्या असतील तर मी नंतर भेटीन त्यांना. श्री, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. बोल की मग. आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलूया का? इथे कोणी परके आहेत का? श्री, परक्याचा प्रश्न नाहीये रे, पण जावई बापू, हो नवरा बायकोच्या गोष्टी आहेत. ती म्हणते ना जरा आत चला म्हणून.
जा ना. आई तू प्लीज शांत राहा प्लीज. हो. हे असं सगळं झालं. श्री, पिंट्याने आपल्याला विश्वासात घ्यायला हवंच होतं, पण तू एकदा शांतपणे विचार करून बघ, म्हणजे तुला पटेल. तो अडकला रे. हे सगळं मला मान्य आहे थिओरिटिकली, पण आता या बाबतीत फारसं काही करता येईल असं नाही वाटत मला. जान्हवी, पिंट्याचं वागणं त्याच्या दृष्टीने बरोबर असेल कदाचित, पण तो जे काही वागलाय ना ते बदलणंही शक्य नाही आता. ऐक, तू विश्वास ठेव माझ्यावर. त्याने तुझा आणि बाबांचा जीव वाचावा म्हणून हे सगळं केलं, पैशासाठी नाही केलं. श्री, खूप घाबरला होता रे तो. तो चुकला, मला मान्य आहे, पण तुझा जीव वाचवण्यासाठी केलं त्याने हे सगळं. श्री, कळतंय का तुला? अरे तू बोल ना काहीतरी. ऐकतोय मी, पण पटतंय का तुला? त्यानं काय होणार आहे, काय फरक पडणार आहे त्यांनी? श्री, आपल्याला पिंट्याला सोडवायला हवं. सुटेल ना, सुटेल. तो निर्दोष आहे असं एकदा कोर्टात सिद्ध झाला ना की सुटेल. श्री, काय ग? तुझा जीव वाचवण्यासाठी त्याने हे सगळं केलं. हे सांगितलंस तू मला. जेलमध्ये पिंट्या. परत परत तेच तेच का बोलतीस तू? श्री, हे बघ, पिंट्या लहान आहे. अरे, त्याच्या आयुष्याचा, त्याच्या करिअरचा प्रश्न आहे. त्याच्यावर जर गुन्हेगारीचा डाग लागला तर? आणि त्याने आपल्या घरावर लावलेल्या डागांचं काय? कंपनीला झालेल्या इतक्या मोठ्या नुकसानाचं काय? श्री, अरे पण मला सांगितलंस ग तू, सगळं सांगितलंस. आज तुझा भाऊ जेलमध्ये आहे म्हणून तुझा जीव वर खाली होतोय. तू आल्यापासून मला एकदा तरी विचारलंस आईची कशी आहे, तिला काय झालंय, विचारलंस? तुझ्यासाठी आम्ही खरंच महत्वाचं नाही आहोत का ग? का तुझ्यासाठी तुझी फक्त माहेरची मंडळीच प्रिय आहे तुला? आम्ही कुणीच नाही? आज तू तुझ्या भावाची शिफारस घेऊन माझ्याकडे आलीस. मला मान्य आहे की त्यानं हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये, पण त्यानं जे काही केलंय ते पुसू तरी शकणार आहोत का आपण? त्यानं आईजीला दुखावलं. आईजीला काय वाटलं असेल हे महत्वाचं नाहीये. आईजींना बरं नाहीये, मला कळलंय, आणि मी त्यांना भेटणार आहे. पण पिंट्याच्या करिअरचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. आणि श्री, आईजींच्या तत्वांपेक्षा मला पिंट्याचं आयुष्य नक्की महत्वाचं आहे. वा, म्हणजे आईजीच्या तत्वांचं नाही, तिच्या जीवाचा प्रश्न असताना सुद्धा तुला जर पिंट्याचं करिअर आणि पिंट्याचं भविष्य याचीच जास्त चिंता असेल ना, तर मला खरंच काहीच बोलायचं नाहीये. इनफ, इनफ. खरंच बास झालं. पिंट्याला सोडवण्याबाबतीत मी तुला काही मदत करू शकत नाही. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तू मला विचारलं नाहीसच, पण तरीही मी तुला सांगतो, आईजीला अटॅक आला होता. हार्ट अटॅक. हो, तुम्ही जान्हवीकडे जात असाल तर जाऊ नका.
त्या दोघांना बोलू द्या. नाही हो, बराच वेळ झाला ना, म्हणून म्हटलं जरा जरा बोलावता का जान्हवीला. आमच्या घरात आम्ही सुनेला आणि मुलाला स्वातंत्र्य देतो. त्यांना जेव्हा यायचं असेल ना तेव्हा येतील ती. तुम्हाला वाटत नसेल पण आम्ही तिच्याशी खूप समजूतदारपणेच वागतो. अहो बेबी आत्या, तुम्ही ना फार बाई मनाला लावून घेता. नाही, काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. जाऊ द्या ना, जरा बोलवा ना जान्हवीला. नाही. असं काय करताय, रागावताय कसल्या तुम्ही. ओ होतं असं कधीतरी, झालं गेलं सगळं विसरून जायचं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची. तुम्हाला मी जरा स्पष्टच सांगते, माझ्याशी बोलू नका. माझी इच्छा नाहीये तुमच्याशी बोलायची. जानू, जानू, जानू काय झालं? काय म्हणाले जावई बापू? पटलं ना त्यांना? सोडवतील ना ते पिंट्याला? काय म्हणाले काय? आपण बाहेर जाऊन बोलूया. अगं पण ते काय म्हणाले काय ते तर सांग ना. त्यांना पटतंय ना तुझं म्हणणं? आई मी सगळं सांगते, आपण प्लीज बाहेर जाऊन बोलूया. अगं मी जाणारच आहे जानू. आई काय प्लीज, तू चल आधी, चल. मी पटकन जाऊन येते. पाहिलंच ताई, हे कारण होतं यांच्या येण्यामागचं. हे बोलायचं होतं का जान्हवीला श्रीशी? तरीच मी म्हटलं हिची आई अचानक कशी आली, कारणाशिवाय काही त्या यायच्या नाहीत. आणि एकदा काय ते येऊन माफी वगैरे मागून झाली आहे ना, मग आता काय श्रीला गळ घालायला आल्या होत्या दोघी जणी? शर्थ झाली बाई यांच्या कोडगेपणाची. नाही तर काय, यांची हिंमत कशी होते त्या पिंट्याला सोडवण्याची भाषा करायची. आणि जान्हवीला कळायला नको का ग? म्हणजे तिची आई ढीक सांगेल ग की जावई बापूंची बोल म्हणून, पण हिनी कशाला लगेच बोलावं? दिसतंय ना श्री कशा मनस्थितीत आहे ते. घरात काय चाललंय आणि या आपल्या पिंट्याला पाठीशी घालतायत. एका शब्दाने तरी विचारलं का आई कशी येते जान्हवीनी? चौकशी तरी केली का? फक्त भावाची काळजी, रक्ताचं नातं ना ते, आपण सासरचे. कठीण प्रसंगी माणूस खरा कसा आहे ते कळतं असं म्हणतात ना, पटतंय आता. काही करू शकणार नाहीत म्हणजे काय? पिंट्याला तुरुंगातून सोडवणं हे फक्त त्यांनाच शक्य आहे. का करू शकणार नाहीत ते? आणि त्यांना करायचंय काय? फक्त त्यांची तक्रार मागे घ्यायची, एवढंच ना. कसला होतोय त्यांना त्रास? आई तू प्लीज जरा हळू बोल ना. काय हळू बोल? तूच नीट सांगितलेलं नसशील त्यांना. आई तू सांगितलंस का पिंट्याने त्यांचा जीव वाचावा म्हणून हे सगळं केलेलं आहे? अरे मी हे सांगितलं, पण सांगितल्यावरही का नाही ऐकत आहेत ते? एक काम करूया का, मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? बरं बरं ठीक आहे, आपण बोलूया. म्हणजे वाटल्यास त्यांच्या पाया पडते, पदर पसरते. जानू, जानू, तुला तरी पटतंय का ग जानू? ह्यांच्यामुळे तुझा भाऊ तुरुंगात रात्र काढणार. तुला पटतंय? सांग ना काय होईल? आई मी बोलते. हे बघ मी करते काहीतरी, तू शांत राहा. मी कशी शांत राहू? कशी? श्री जर ऐकण्याच्या मनस्थितीत असेल ना तेव्हा मी. तोपर्यंत काय पिंट्या तुरुंगात राहणार काय? का ग वा? यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून त्याने हे सगळं केलं आणि त्याचं बक्षीस म्हणून हे देत आहेत त्याला. जानू अगं, तुरुंगात जाऊन आल्याचा धब्बा लागला तर कोण नोकरी देईल का माझ्या पोराला? कुणी मुलगी तरी देईल का ग त्याला? आई प्लीज प्लीज नको ना, मला त्रास होतोय. मला त्रास होत नाहीये का? मी आई आहे त्याची. बरं ठीक आहे जानू, तुला त्रास होतोय ना, तू थांब, मी जावई बापूंशी बोलते. तुझ्या आजी सासून नाही जाऊन भेटते मी. आई नको, आई प्लीज प्लीज नको. आई तू जरा थांब. का नको? मला काय कोणाची भीती आहे का? माझ्या मुलासाठीच कोणाचे तरी पाय धरायचे आहेत ना. धरेन मी जावई बापूंचे पाय धरेन, तुझ्या घरातल्या सगळ्यांचे पाय धरेन. आई नको, आई तू जरा थांब ना. जानू अगं, माझ्या पिंट्याला तुरुंगात डांबलंय. मला कसं चालेल ग? तुझं तरी कसं चालतंय? मी बोलते, तू प्लीज आता थांब. मी बोलते श्रीशी, मला एक संधी दे हा प्लीज. जानू माझ्या पिंट्याला सोडव ग. माझ्यासाठी नाही पण तुझ्या बाबांसाठी तरी.
ते आज म्हणतायत पण पिंट्यासाठी जीव झुरत राहील ग त्यांचा.